आज जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर कदाचित तुमच्या मनात एकटेपणाची भावना असेल. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कोणीच नाही, कोणी तुमचं ऐकत नाही, कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही. आणि म्हणूनच आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, एकटे असणे आणि एकाकी असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी जीवन आपल्याला काही काळासाठी लोकांपासून दूर ठेवते, कारण त्या काळात आपल्याला स्वतःला शोधायचं असतं. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की सगळे तुमच्यापासून दूर गेले आहेत, त्याच क्षणी विश्व तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची ओळख करून देत असतं. आजची ही काही मिनिटे तुमच्या मनाला शांत करण्यासाठी आहेत, तुम्हाला नव्याने उभं करण्यासाठी आहेत आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहेत की तुम्ही जितके समजता त्यापेक्षा खूप जास्त मजबूत आहात. म्हणून पुढील काही मिनिटे स्वतःसाठी ठेवा, मन शांत करा, डोळे मिटा आणि हे शब्द मनापासून ऐका. कारण कदाचित आज तुम्हाला नेमका हाच संदेश ऐकण्याची गरज आहे. आपल्याला एकटेपणा का वाटतो हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच येतो. कधी एखादं नातं तुटतं, कधी जीवाभावाचा मित्र दूर जातो, कधी आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि कधी आयुष्य अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आपल्याला वाटतं की आपल्यासोबत कोणीच नाही. पण सत्य हे आहे की एकटेपणा हा नेहमी लोकांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण होत नाही. अनेक वेळा लोकांच्या गर्दीतही माणूस एकटा असतो. कारण एकटेपणाची भावना बाहेरून नाही तर मनातून निर्माण होते. जेव्हा आपल्याला वाटतं की कोणी आपल्याला समजून घेत नाही, जेव्हा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्ती सापडत नाही, तेव्हा मन हळूहळू स्वतःमध्येच बंद होऊ लागतं आणि मग एकटेपणाची भावना वाढू लागते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. ज्या लोकांनी तुमची साथ सोडली त्यांनी तुम्हाला स्वतःच्या पायांवर उभं राहायला शिकवलं. ज्या परिस्थितींनी तुम्हाला एकटं केलं त्यांनी तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवण्याची संधी दिली. कधी कधी विश्व काही लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करतं कारण ते आपल्या पुढच्या प्रवासाचा भाग नसतात आणि त्यावेळी जरी दुःख होत असलं तरी नंतर लक्षात येतं की जे घडलं ते आपल्या भल्यासाठीच होतं. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती कायमची राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक धडा शिकवण्यासाठी येतात, काही लोक प्रेरणा देण्यासाठी येतात आणि काही लोक फक्त तुम्हाला तुमची किंमत समजण्यासाठी येतात. म्हणून जर आज तुम्ही एकटे असाल तर स्वतःला दोष देऊ नका. एकटेपणा म्हणजे तुम्ही अपयशी आहात याचा पुरावा नाही, तो फक्त जीवनाचा एक टप्पा आहे जो तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक आत्मविश्वासू बनवण्यासाठी आला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, एकटेपणा आणि एकांत यात खूप मोठा फरक आहे. एकटेपणा तुम्हाला दुःखी करू शकतो, पण एकांत तुम्हाला घडवू शकतो. जेव्हा तुम्ही काही काळ स्वतःसोबत राहता तेव्हा तुम्हाला स्वतःची खरी ओळख होऊ लागते. लोकांच्या अपेक्षा, त्यांची मतं, त्यांचा प्रभाव या सगळ्यांपासून दूर गेल्यावर तुम्ही तुमच्या मनाचा खरा आवाज ऐकू शकता. आणि अनेकदा आयुष्यातील सर्वात मोठे निर्णय एकांतातच घेतले जातात. लक्षात ठेवा, बीज जमिनीखाली एकटं असतं तेव्हाच ते विशाल वृक्ष बनण्याची तयारी करत असतं. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील हा एकांताचा काळ कदाचित तुमच्या सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असू शकते. इतिहासातील अनेक यशस्वी लोकांनी त्यांच्या आयुष्यातील काही काळ एकांतात घालवला, कारण त्यांनी समजून घेतलं होतं की स्वतःला घडवण्यासाठी काही काळ स्वतःसोबत राहणं आवश्यक असतं. आज तुम्ही एकटे असाल
तर हा वेळ वाया घालवू नका. स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी वापरा. नवीन गोष्टी शिका, नवीन सवयी लावा, तुमच्या स्वप्नांवर काम करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण जो व्यक्ती स्वतःच्या सहवासात आनंदी राहू शकतो, तो जगात कुठेही आनंदी राहू शकतो. आता एक नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे. भूतकाळात काय घडलं, कोण तुमच्यापासून दूर गेलं, कोणत्या गोष्टींनी तुम्हाला दुःख दिलं, हे सगळं काही क्षणांसाठी बाजूला ठेवा. कारण तुमचं भविष्य अजून लिहिलं गेलेलं नाही. आजचा दिवस हा नव्या अध्यायाची सुरुवात असू शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक सूर्योदय हा एक नवीन संधी घेऊन येतो. कालचा दिवस कितीही कठीण असला तरी आजचा दिवस नवीन आशा घेऊन येतो. कालचा दिवस कितीही कठीण असला तरी आजचा दिवस नवीन आशा घेऊन येतो. म्हणून स्वतःला भूतकाळाच्या साखळ्यांमध्ये अडकवू नका. जे घडलं ते स्वीकारा, जे निघून गेलं त्याला जाऊ द्या आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. दररोज स्वतःसाठी काहीतरी चांगलं करा. एक नवीन कौशल्य शिका, एक चांगलं पुस्तक वाचा, तुमच्या ध्येयासाठी एक पाऊल पुढे टाका. कारण मोठे बदल एका दिवसात घडत नाहीत, ते दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांपासून घडतात. तुमच्या आत अजूनही अमर्याद क्षमता आहे. तुमच्या आयुष्यात अजूनही असंख्य संधी आहेत आणि कदाचित तुम्ही ज्या यशाची वाट पाहत आहात ते तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जवळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वावर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. आज तुम्हाला जरी सर्व काही अस्पष्ट वाटत असलं तरी एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की हा एकटेपणाचा काळच तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होता. हा शेवट नाही, ही एका सुंदर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आणि आता या संदेशाचा शेवट करताना मी तुम्हाला फक्त एक गोष्ट आठवण करून देऊ इच्छित आहे. तुम्ही आज जिथे आहात, ज्या परिस्थितीत आहात, ज्या भावना अनुभवत आहात त्या कायमस्वरूपी नाहीत. जीवन सतत बदलत असतं. रात्र कितीही काळोखी असली तरी सूर्योदय थांबत नाही. वादळ कितीही मोठं असलं तरी शांतता परत येतेच. आणि तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळही एक दिवस नक्कीच संपणार आहे. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. जगाने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही थांबवू नका. कारण तुमच्यात अशी शक्ती आहे जी कदाचित तुम्हालाही अजून पूर्णपणे माहीत नाही. तुम्ही खूप काही सहन केलं आहे, खूप संघर्ष केला आहे आणि तरीही तुम्ही इथे आहात. याचा अर्थ तुम्ही खूप मजबूत आहात. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी स्वतःवर प्रेम करेन, मी स्वतःचा आदर करेन, मी माझ्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहीन आणि कोणतीही परिस्थिती आली तरी हार मानणार नाही. लक्षात ठेवा, विश्व तुमच्या विरोधात नाही. कधी कधी ते तुम्हाला थांबवतं, कारण ते तुम्हाला अधिक चांगल्या गोष्टींसाठी तयार करत असतं. म्हणून धीर ठेवा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या क्षणी स्वतःला एक स्मित द्या. कारण तुम्ही एकटे नाही. तुमच्यात शक्ती आहे, तुमच्यात आशा आहे आणि तुमच्यात एक सुंदर भविष्य घडवण्याची क्षमता आहे. धन्यवाद. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमची सर्वोत्तम वेळ अजून यायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवा ज्याला आज या शब्दांची गरज आहे.